तर मी लेप चंदनाचा या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर असलेले श्री बाळासाहेब, त्याचबरोबर प्रकाशक श्री सबनीस, त्यानंतर जे ज्येष्ठ कवी आहेत आणि ज्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या संग्रहाविषयी जे विचार मांडले ते काशीनाथजी महाजन, बहिणे राजेंद्र मुले, माझ्या समोर बसलेले सर्वात अतिशय प्रसिद्ध असलेले मोठमोठे कवी, साहित्यिक, बंधू आणि भगिनी. आजच्या प्रकाशनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मला असं जाणवलं की 6 कवींनी आपल्या कविता ज्या आहेत त्या स्वतःच्या न म्हणता ज्यांचं प्रकाशन आहे त्यांच्या कविता सादर केला, हा वेगळा प्रयोग आहे मला असं वाटतं. आणि तो अशा अर्थाने चांगला आहे कारण तो कवी पूर्णपणे कळतो. 6 कविता वाचल्यानंतर कवी काय आहे हे पण समजून येतं त्यामध्ये. हा ही जी कल्पना कोणाची ज्यांची असेल त्यांना मी सॅल्यूट करतो आणि अशीच कल्पना सर्वत्र राबवली तर जास्त चांगलं होईल. बरं का? तर या सर्व कवींचं मी अभिनंदन करतो मनापासून की ज्यांनी उत्तम उत्तम कविता निवडल्या आणि त्या सादर केल्या आणि ऐकवल्या आणि त्यातल्या ज्या अधोरेखित गोष्टी होत्या त्या देखील लोकांच्या पुढे सादर केल्या. तर प्रशांत केंद्रे असतील, महेंद्र महाजन असतील, संजय आयराज, बाळासाहेब गिरी, गौरव पालवे आणि चिदानंद फाळके हे आणि त्यांच्याबरोबर नंदकिशोर ठोंबरे यांनी देखील कविता सादर केल्या. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर मी सुरुवातीलाच मला बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करतो. नाशिक कवी विशेषतः सबनीस यांनी मला फोन केला आणि आजची संधी मला उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर महाजन सरांनी पण मला फोन केला होता, त्यांची संधी उपलब्ध करून दिली. महाजन सरांचा सुरुवातीचा पहिला संग्रह जो आहे तो मी वाचलेला आहे. कारण काय, तो त्यांना पुरात प्रकाशित करायचा होता पण काही काळानं तो थांबला आहे आणि नंतर हे नवीन पुस्तक आलेलं आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट ते व्हॉट्सअपवर नेहमी त्याची कविता हे पाठवत असतात किंवा विचार हे पाठवत असतात. आता मी लेप चंदनाचा या पुस्तकाच्या नावावरून मला असं वाटलं की काय लेप चंदनाचा कसं लिहायचं. कारण आपण विठ्ठलाला असेल, रुक्मिणीला असेल, शंकराला असेल, निना देवतांना असेल तर लेप देतो. लेप 2 कारणांसाठी देतो. एक म्हणजे बाहेर जर उन्हाळा असेल, चैत्र वैशाखाचा उन्हाळा असतो, मूर्तीवर परिणाम होऊ नये उन्हाचा म्हणून लेप दिला जातो. आणि दुसरं कारण असं की आपण देवाला मानवी स्वरूपात पाहतो, माणसाशी गट्टी असल्यासारखं आपण आपल्या मनात ठेवतो आणि मग आपल्याला जसं उन्हाचा त्रास होतो तसं देवालाही देव त्रास होत असेल अशी कल्पना करून लेप दिला जातो. तर या दोन्ही कल्पनेप्रमाणे महाजन सरांचा लेप जो आहे हा चंदनाचा लेप हा त्याच्यापेक्षा विशाल आहे. याचं कारण जो जो दुःखी असेल, कष्टी असेल त्या सर्वांच्यासाठी चंदनाचा लेप तरी तयार ठेवला आहे. चंदनाचं जो वैशिष्ट्य आहे, शीतलता आहे, त्याच्यानंतर पवित्रता आहे, सुगंध आहे. म्हणजे सुगंध, पवित्रता आणि शीतलता या गुणांच्या साठी हा जो लेप आहे तर हे सगळे गुण या कविता संग्रहामध्ये आहे निश्चितपणे. त्या दृष्टिकोनातून हा लेप जो आहे हा मला खूप भावला. मधून थोडं पाणी पिचं कारण शुगर असल्यामुळे हे लागतं. तर मी हे कविता संग्रह पूर्ण वाचला. साधारणपणे 69-70 कविता आहेत. त्याचं मी गमतीशीर थोडंसं ॲनालिसिस केलं. तर याच्यामध्ये किती कविता कुठल्या आहेत तर भक्तिमय कविता 17 आहेत. सर्वात जास्त संख्या भक्तिमय कवितांची आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल सामाजिक जीवनाच्या कविता आहेत 10, निसर्ग रचना आहेत 7, नात्यांवरच्या आहेत 7, प्रेमावरच्या कविता आहेत 5, कृषी आणि शेतकरी मंच्या कविता आहेत 5, देशभक्तीपर 4, प्रतिकात्मक 2 आणि सोबत
स्वतःचे मनोगत व्यक्त करणाऱ्या ज्या आहेत त्या अशा 6 अशा स्वरूपाच्या जवळजवळ 69 कविता आहेत. तर भक्तिमय कविता ज्या आहेत तर त्यांनी बघितलं की शिव असेल, राधा असेल, कृष्ण असेल, दुर्गा असेल, श्रीराम असेल, या देवतांवर त्यांच्या कविता आहेत आणि ऋषी यावर देखील कविता आहे. या भक्तिमय कवितेमध्ये एका कवितेत ते असं म्हणतात, या गुरूंमुळे विश्वाचा जाणतो पसारा, या गुरूंमुळे विश्वाचा जाणतो पसारा, त्यामुळेच प्रगतीचाही तेजपुंज तारा. तेजपुंज तारा कोण? महाजन सर. कारण ते म्हणतात की माझ्या गुरूंच्यामुळे हा सगळा पसारा जो आहे हा मी मांडलेला आहे. तो कवितांचा असेल, भाषणांचा असेल, त्यांच्या विचारांचा असेल, त्यांच्या प्रेमाचा असेल, हा सगळा प्रसार त्यांनी मांडलेला जो आहे तो कोण आहे? तेजपुंज तारा. अशा स्वरूपाचे विचार त्यांनी मांडलेले. घाम गाळतो दादा, पोट हे भरण्याला. घाम गाळतो दादा, पोट हे भरण्याला. प्रेम वाटतो सदा, जग सुखी करण्याला. म्हणजे हा सदा प्रेम वाटणारा माणूस आहे, जगाला सुखी करणारा माणूस आहे. एवढी लहान भूमिका नाही आहे त्यांची, ही जगाच्या पातळीवरची भूमिका आहे आणि जगाला सुखी करण्याची भूमिका आहे. एखाद्या कवीच्या मनामध्ये विश्वव्यापक कमी ज्ञानेश्वरांसारखी किंवा इतर इतकी मोठी कल्पना यावी ही फार मोठी अशी गोष्ट आहे. आणखी मजेशीर वाक्य आहे, शुद्ध हृदयास मी देवघर मानतो. माझ्या हृदयाला मी देवघर मानतो. अशा स्वरूपाचं किती सुंदर वाक्य त्यांनी केलेलं आहे. प्रपंच करतो सदा सुखी खुशीने, प्रपंच करतो सदा खुशीने, अलिप्त असतो तसा मनाने. म्हणजे प्रपंच करता करता तो सुखी तर आहेच, पण त्यापासून पुन्हा अलिप्त पण म्हणजे आळवाच्या पानावरचा जसा थेंब असतो आणि अध्यात्माकडे जाणाऱ्या माणसाला तसं व्हावं लागतं, तसे त्या मार्गाने चाललेले आहेत असं मला दिसतं आहे. आणि म्हणून ते हे शब्द वापरले की मी संसारात आहे पण अलिप्त आहे. आता सामाजिक कविता तर बऱ्याच वाचल्या गेलेल्या आहेत, माणसासंबंधीच्या वाचल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मी ते परत रिपिटेशन जे आहे ते फारसं करत नाही. निसर्गविषयक कविता ज्या आहेत त्या पाऊस आहे, वसंत ऋतू आहे, शिशिर ऋतू आहे, शरद ऋतू आहे, अशा त्यांच्या निळ्या ऋतूंवर त्यांच्या कविता आहेत. शेतकऱ्यांची दुःख म्हणजे घामाची मूर्ती शिवा पुरवावं, सोन्याची ही माती झाली, थट्टा शेतकऱ्यांची, जरा धीर धर, अशा स्वरूपाच्या कविता आहेत. प्रीतीविषयक कविता आहेत त्यांच्या. आता प्रीतीविषयक कवितामध्ये ते पावसात दोघेजण जात आहेत, त्यातल्या 2 ओळी मी वाचतो फक्त. उडत होता पदर तुझा तो उन्हाळ वारा, उडत होता पदर तुझा तो उन्हाळ वारा, लाजलीस तू जेव्हा जेव्हा, लाजलीस तू जेव्हा जेव्हा, हसल्या धारा. पावसाच्या धारा लाजल्या. वा, म्हणजे काय सुंदर कल्पना त्यांची. म्हणजे लाजणाऱ्या स्त्रीला बघून पावसाच्या धारा ज्या आहेत त्या हसल्या. आता नाट्यांवरच्या कविता ज्या आहेत त्या आईवर आहेत. मग अशी वाक्य आहे, डोळे तर दोघांचे. डोळे तर दोघांच्या विषयी बरेचसे आपण बोलणं झालं, पण मला आणखी एकाविषयी सांगायचं आहे. जी ठीक आहे, आपले बाह्य डोळे दोघांचे जे आहेत ते एकमेकांचे आहेतच, पण त्यांचे आंतरचक्षु आहे ना, त्या अंतरचक्षुने जे पाहतात ते जे म्हणतात तेही डोळे दोघांचेच आहेत. कारण ती प्रेरणा असल्याशिवाय ते लिहू शकत नाही किंवा त्यांची साथ असल्याशिवाय ते लिहू शकत नाही. आणि त्या गोरीला कळत असला पाहिजे आतल्या डोळ्यांनी की यांना काय हवं आहे. म्हणून या दोघांचे आतले डोळे जे ते देखील त्या निश्चितपणे मांडायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे. देशभक्तीवरच्या कविता आहेत. अजंग गौरव गान, मराठी माणसांविषयी, सैनिकांविषयी वगैरे अशा कविता आहेत. त्याच्यानंतर प्रतिबिंब जे आहेत, अंतरंगातील रंगछटा, माझा जीवन, माझी तृप्ती, मनोदेवता वगैरे. तर महाजनांची एकूण जी कविता मला वाटते
की तो वृत्तपत्र हे सगळ्यांनी सांगितलंच. कविता प्रासादिक आहे आणि ओघवती आहे. ही ओघवती लय असणं ही महत्वाची गोष्ट आहे. कुठलाही कृत्रिम सोस या कवितेला नाही. त्याच्यानंतर कुणाचंही अनुकरण केलेलं नाही या कवितेने. यापूर्वी किती संकट झाल्या याच्या संबंधीची माहिती दिलेली आहे. आता हा देव चंदनाचा तुकारामाचा एक अभंग आहे. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परीक्षा नाही ही न कोणी केली, दीपा नाही काठी मोठी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायची ना. म्हणजे साखर कायम गोडच असते, ती कुठल्याही बाजूने खाली तर ती गोडच राहणार. चंदनाचे हात आणि पाय म्हटलं तर संपूर्ण देह चंदनाचा आहे. म्हणजे झाड चंदन असेल त्याच्या फांद्या वगैरे सगळं चंदनाचं असतं. तसंच चंदनमय झालेला हा जो महाजन नावाचा माणूस आहे तो या ठिकाणी वेळोवेळी प्रतिबिंबित होतो. आणि त्याच ठिकाणी त्याची देखील भावना तीच आहे की सज्जन जो आहे सज्जनाच्या पासूनही पाहता अवगुण मिळायचे ना. सज्जनाच्या जवळ कुठलाही अवगुण दिसत नाही, तसं महाजनाच्या जवळ कवितेमधला कुठलाही अवगुण दिसत नाही आणि त्यांच्या वृत्तीमध्ये देखील कुठलाही अवगुण दिसत नाही. त्यांच्या कवितेबद्दल मी म्हणतो काशीनाथ महाजनांची कविता निखळ मनाची कविता आहे. मन अतिशय निखळ आहे. महाजनांच्या हृदयात प्रेम पेरणारी कविता आहे. प्रेम पेरणारी कविता आहे. महाजनांची कविता प्रेम वाढीत जाणारी कविता आहे. शुद्ध हृदयाला देवघर मानणारी कविता आहे. शुद्ध हृदयाला देवघर मानणारी कविता आहे. महाजनांची कविता भक्तिरसात डुंबून शुद्ध आचरणावर भर देणारी कविता आहे. सामाजिक भान असणारी आत्मलयींची ही कविता आहे. सामाजिक भान असणारी आत्मलयींची कविता आहे. मी त्यांची एक कविता वाचतो आणि मग थांबतो. खरं म्हणजे त्यांची कविता ज्या आहेत त्या गीतबद्ध झालेल्या आहेत, संगीतबद्ध झालेल्या आहेत, त्या यूट्यूबवर आहेत. त्यांनी मला पाठवली आहे. फार छान कविता, भक्ती रसाची नाही, राष्ट्रभक्तीची आहे. माहीत असतात त्याची ऐकवली असतील, परंतु मी एक कविता वाचतो आणि थांबतो. कारण बऱ्याच कविता निवडल्या गेल्या वाचल्या गेल्या. कवितेचं नाव आहे प्रतिबिंब अंतरीचे. त्यांच्या मनात काय आहे या संबंधीची कविता. प्रतिबिंब अंतरीचे रेखाटतो सदा मी, प्रतिबिंब अंतरीचे रेखाटतो सदा मी, आणि भावभावनांची आणि भावभावनांनी गंधाळतो सदा मी. भावभावनांनी स्वतः गंधाळून जाणं फार मजेशीर कल्पना आहे. आणि भावभावनांनी गंधाळतो सदा मी. जे भावते मनाला काव्यात व्यक्त करतो, त्याचं मनोगतच जे भावते मनाला काव्यात व्यक्त करतो, अगदी खुल्या मनाने विश्वात नित्य जगतो. अगदी खुल्या मनाने विश्वात नित्य जगतो. मोठी कल्पना आहे. न भावले सहजते नाकारतो सदा मी. ना भावले सहजते नाकारतो मी. जे आवडत तिथे नाकारतो. आणि भावभावनांनी गंधाळतो सुद्धा. प्रतिभा स्वतंत्र आहे, आधिपत्य ना कुणाचे. मला सांगितलं त्यांच्यावर कुणाचा प्रभाव नाही, ते स्वतःच सिद्ध आहे. प्रतिभा स्वतंत्र आहे, आधिपत्य ना कुणाचे, सम्राट मी मनाचा, भय ना कधी कशाचे. सम्राट मी मनाचा, भय ना कधी कशाचे, वरदान ईश्वराचे हे मानतो सदा मी. मग अशा सुरुवातच तिने करताना सांगितलं की परमेश्वराची कृपा आहे. वरदान ईश्वराचे हे मानतो सदा मी, आणि भावभावांनी गंधाळतो सदा मी. उत्स्फूर्त काव्य लिहितो, उत्स्फूर्त काव्य लिहितो, ताला सुरात गातो. उत्स्फूर्त काव्य लिहितो,
ताना सुरात गातो, आनंद त्यातून मी साऱ्या जगास देतो. किती मोठी कल्पना आहे बघा. आनंद त्यातून मी साऱ्या जगास देतो. शब्दात दिव्य दृष्टी साकारतो सदा मी. शब्दात दिव्य दृष्टी साकारतो सदा मी, आणि भावभावांनी गंधाळतो सदा मी. सुखदुःख माणसाचे कळते सहज मनाला. सुखदुःख माणसाचे कळते सहज मनाला. होऊन त्यात समरस देईन सौख्य त्याला. वाटून प्रेम हृदयी जग जोडतो सदा मी. वाटून प्रेम हृदयी जग जोडतो सदा मी. जगाला जोडणारा हा माणूस आहे. म्हणजे एका माणसाला नाही, संपूर्ण जगाला जोडणार. आणि भावभावाने गंधाळतो सदा मी. अतिशय आनंदकंद या भक्ताची कविता आहे. तुम्ही खाली प्रतिबिंब अंतरंगीची. आणखी मग होतो, परंतु मी थांबतो कारण वेळ बराच झालेला आहे. तर महाजनांना मी पुढच्या संग्रहासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी असंच लिहित राहावं. आणि मुख्य म्हणजे प्रासादिक लिहितात, आणि मी तुकारामाचं मुद्दाम उदाहरण दिलं की ती शैली जवळपास त्यांची आहे. सहज सोपी आहे, अंतरंगाला भिडणारी आहे, आणि त्यामुळे ती भिडणारी ही कविता पुन्हा पुन्हा त्यांनी लिहित राहावी आणि लोकांना आनंद देत राहावा. आणि आपल्या सर्वांचे आभार मानून सांगतो. धन्यवाद.